मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेला अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर मोठा चांगला प्रतिसाद मिळतोय। 60,000 पेक्षा अधिक महिलांनी जे आहेत ते अर्ज दाखल केले आहेत। सोबतच अनेक महिलांना जे आहे ते अडचणी येत आहे आणि या अडचणीचं निवारण करण्यासाठी जे आहे ते अमरावती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीनं जर आपण पाहिलं तर एक 24/7 चालणारं मदत कक्ष जे आहेत ते उभारण्यात आलेलं आहे। अमरावतीच्या महिला व बाल विकास भवनात हे कार्यालय उभारण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी ज्या महिला आहेत फोन करतात, ज्यांना अडचणी येत आहेत या अर्ज भरण्यासाठी किंवा संपूर्ण कामासाठी, त्यांचे फोन या ठिकाणी स्वीकारले जात आहे। त्यांच्या समस्यांचं जे आहे ते निराकरण केलं जात आहे। कसं काम चालतंय ते आपण जाणून घेणार। आपल्यासोबत अधिकारी आहेत। सर, काय सांगणार, महाराष्ट्रात 2-3 ठिकाणीच अशा पद्धतीनं जे आहे ते मदत केंद्र उभारण्यात आलेलं आहे, काय उद्देश आहे याचा? महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू करण्यात आलेली आहे। सुरुवातीला ही योजना चालवताना याच्यामध्ये जे काही अटी व शर्ती होत्या किंवा जे काही सर्टिफिकेट लागत होते ते थोडेसे जमा करताना महिलांना त्रास व्हायचा आणि तो त्रास कमी करावा म्हणून शासनाने दुसरा शासन निर्णय काढला आणि यामध्ये सुटसुटीतपणा आणलेला आहे। परंतु तरी सुद्धा ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत किंवा शहरी भागातील ज्या कामगारी वर्गातील महिला आहेत त्यांना या योजनेमध्ये अर्ज करताना काही अडचणी आहेत, काही त्यांच्या शंका आहेत, त्यांच्या शंकांचं समाधान झालं पाहिजे आणि कोणत्याही महिलेला याच्यामध्ये अडचणी येऊ नये म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी सूचित केल्याप्रमाणे आम्ही अमरावती जिल्ह्याचे जे महिला बाल विकास भवन आहे याच्यामध्ये हे 24/7 महिला मदत कक्ष किंवा महिला मदत केंद्र स्थापन केलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातील ज्या महिला आम्हाला फोन करतात त्यासाठी आम्ही त्यांना मदत करतो। या केंद्रामध्ये 24 तास सेवा तर उपलब्ध आहेच, परंतु जे पर्यवेक्षक आमच्या तज्ज्ञ आहेत त्यांना इथे बसवलेलं आहे आणि त्या फोन घेऊन फोनच्याद्वारे इतर जे लाभार्थी आहेत त्यांना मदत करतात। जिस आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे ते मदत केली जाणार आहे। ज्या महिला फोन करतील, ज्यांना अनेक महिलांना अडचणी येतात अर्ज भरण्यासाठी किंवा कागदपत्रांना, त्या महिला ज्या आहेत या ठिकाणी फोन करतील आणि या ठिकाणाहून जे आहे ते त्यांना माहिती दिली जाईल। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।